नमस्कार मित्रांनो, ऋतुप्रसाद कॉमेडी कपल या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना मला एकत्र बघायचं होतं, तर आता फायनली आम्ही एकत्र आलोय. आपशी काय आता इथं पुढे भांडण पडत तर काय होत नाही, बरोबर का? आणि तुम्हाला सगळ्यांना विचारत होते नाही का, म्हणजे कमेंट मध्ये आरू बरी का? तर माझा काल ब्लॉग काढला नाही, कारण तर आरूची तब्येत खराब होती, त्याच्यामुळे म्हणलं ब्लॉग नको आता काढायला. आरूकडे थोडं लक्ष देऊया म्हणलं. हे बघा इकडे खेळत बसली तुमची आरू. अय काय करते? तेल लावा लागली. तब्येत कशी आहे तुझी? ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो, सकाळी झोपेतून उठल्यानंतर ना पप्पाला म्हणते मला बोलायचं नाही म्हणून. काय माहिती तिला काय झालं, स्वप्न पडलं असं ना, लय वैतागली ती बाहेर. हात लावतोय, जवळ घेतोय, पप्पी घेतोय, तिची हात झटकते परत ती मला मारा लागली, उठून मारा लागली मला. काय झालं सकाळी? काय झालं बा तुला? काय झालं? हा सोड होती. काय काय झालं? काय झालं? काय झालं बाय बा? नाही बोलत बाय. पप्पा काय करतो? तुला मारतो? काय करतो? कधी मारलं बाय बा? कुठं जायचंय? कुठं जायचंय तुला? कुठं जायचंय तुला मला पहिले सांग, मग सोडतो. इकडे इकडे. अरे 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 इकडे काय झालंय? काय झालंय? काय नाराज आहे माझ्यावर? मारलं? कुणी मारलं? कुणी मारलं बाय बापूला? ए ची मुद्दावर तेल लावा लागली, सोडा नाही म्हटलं रागाला. किती मस्ती. तुम्ही आतमध्ये गेले होते का? मी तिला विचारलं काय झालं आरू, पप्पा मारतो नाही म्हणते, सारखी सारखी खवळती पप्पा म्हणते. सारखं सारखं खवळती? हा, सारखी सारखी खवळती, म्हणजे ती अशी बोलत होती. अय तिकडे तू, मी कधी खवळलो तुला? होय, एवढं का रागायला चालली? तिला लय आजकाल राग यायला लागला. हा, कसला राग यायला लागलाय तुला आजकाल? बरं झालं असंच असतंय. हे सोड, सारखं येतोय कसलं सारखं येतोय घ्यायला ना. काय झालंय तुला एवढं माझ्यावर चिडायला? हा सांग की. इकडे बघून बोल, माझ्याकडे बघून बोल. काय एवढं वैतागली माझ्यावर? का रागाला गेली? नाही बोलत मी, इथे सगळ्यांसमोर बोल. आता मम्मीने भांडण सोडलं, तू भांडण करायला लागली माझ्यासोबत. हा, केस आहेत का टकलीला तेल लावते? हिची आज टक्कलच करतो लागलेलं म्हणून ती तेल लावते. तुम्हाला कळत कसं नाही? ती पण कुठलं तेल लावते बघा किती पण. द्या बाबा टाकून तिकडे तेल. काय व्हायला लागले यार तुला? हा, मला तेल लावायचंय. तू माझ्यासोबत का बोलत नाही सांग मला? काय झालं सकाळपासून? काय झालं? कसलं स्वप्न पडलं तुला? तर मित्रांनो, काय झालंय काय माहिती नाही, ही सकाळपासून इतकं वैतागली लागली. बोलत नाही, अक्षरशः माझ्यासोबत बोलत नाही, वैतागली आहे माझ्यावर. मी जवळ गेलो केलं की मला हात झटकती करते. आता बघायचं जातो मला. अरू काय झालं? आता आली गोळीत आली. काय झालं माझ्या पिलूला? किती होईत? काय झालं? इकडे बघून सांग मला, काय झालं? तू का बोलत नव्हती माझ्यासोबत? हा, काय झालं? काय झालं? तेल लाव की. पण काय झालंय मला सांग पहिले. थांब थांब. आता पकडलं गेला, पकडलं मित्रांनो गेला. पप्पाला का बोलत नव्हतं? का बोलत नाही माझ्यासोबत? माझ्या प्रश्नाची उत्तर दे पहिले. अरे पडशील. अरे 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 काय झालं सांग ना. तर मित्रांनो, हिच्या नादात म्हणजे मग्न झाली ती एकदम. आता तिला म्हणजे कळ नाही की आपण काय करतोय काय नाही, एकदम खेळायला लागली. आता मस्त हिची तब्येत कशी आरूची? एकदम चांगली. अजून हे सगळं तुमच्यामुळे झालंय मित्रांनो, कारण तर तुम्ही कमेंट केलं त्या ओवा शेका, तिला ओवा लावा. तर दवाखान्यापेक्षा चांगला इलाज हे तुमच्या कमेंटमुळे झालाय. म्हणजे कसं माहिती आहे का, तुम्ही जे आम्हाला हे सांगितलं काय म्हणतात त्याला, ओवा शेकून लावा, तिच्या छातीवर गरम करून लावा. तर ह्या गोष्टी केल्या तर ती सर्दी लगेच निघून गेली. जेवढा औषधांनी फरक नाही पडला तेवढा त्या गोष्टीने फरक पडला. तर तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, कारण तर कळतं की किती आहे. हा, तुमचं आमच्यावर प्रेम भरपूर आहे. तर काल मी व्हिडिओ काढणारच होती ती ओवा शकता ना, पण परत म्हटलं नको, म्हणलं म्हणजे तिला पकडायचं पण होतं ना, ती म्हणजे ओवा शिकू देत पण नव्हती. ती झोपल्यानंतर शेकलाय तिला ओवा, तरी पण ती आतनं मधनं उठत होती, रडत होती. लय म्हणजे कुठली गोष्टी ही करू देत नव्हती. आता मित्रांनो, जसं तुम्ही आरूसाठी काहीतरी चांगला उपाय सांगितलाय, तसं माझ्यासाठी पण काहीतरी चांगला उपाय सांगा. खोकला कसला वाढलाय? खोकला कमीच होईल. औषध इतकी घेतोय की
नाही मला नसेल चालतो बाबा. कसं होतं मला नसून चालतो. अहो मी पण चेष्टा करते, मी काय तुम्हाला खरं म्हणते बाबा. मला सिरियसली वाटलं. तर मित्रांनो तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. कारण जर तुम्ही ही गोष्ट सांगितली असती ना तर आरू आज लवकर म्हणजे आजारी म्हणजे असं नीट झाली नसती. कारण तर किती जरी केलं ना तर घरगुती उपाय सगळ्यात बेस्ट. औषधांपेक्षा सगळ्यात भारी घरगुती उपाय. काय काय झालंय? काय काय व्हायला लागलं? हा पाणी संपलंय हो. पाणी संपलंय? जा मग पाणी घेऊन ये. पण पप्पा पण थांब इकडे. तू पप्पासोबत का बोलत नव्हती ती सांग पहिले. काय झालंय? काय व्हायला लागलं झाडाला? काय पहिले इथं बोल पहिलं इथं बोल. तर मित्रांनो लय चिडली आज तुम्ही असं करताना बरं नाही. जा पाणी घेऊन ये. तिचं ऐकतच नाही. आता पाणी कुठून नको घेऊया बाहेर. तर आता तुला काय बोलायचंय? असंच प्रेम राहू द्या तुमचं. म्हणजे तुम्ही एवढ्या चांगल्या कमेंट करताय म्हणजे आरूसाठी करताय मेन नाही का, म्हणजे लवकर बरी व्हावं म्हणून. म्हणजे सगळ्यांच्या मनात हीच होते की लवकर आरू बरी व्हावं. म्हणजे एक फॅमिली सारखंच ना. आपल्या फॅमिलीमध्ये कोणी जर आजारी पडल्यानंतर ना आपल्या घरातले कशी काळजी करतात, बरं आहे का नाही, कोण फोन करून विचारतं. तसंच तुम्ही पण आमची फॅमिलीचे आणि ह्याच्यावरनं म्हणजे कमेंटवरनं कळतं की तुम्ही पण किती जीव लावताय, प्रेम करताय आमच्या आरूवर किंवा आमच्यावर. कमेंटवरनं कळतं ना. म्हणजे आम्हाला लय भारी वाटलं की बाबा तुम्ही अशा कमेंट केल्या. तुमच्यामुळं आमच्या आरोग्याची तब्येत ठीक झाली. खरंच तुमच्या सर्वांचे म्हणजे इतके तुमचं आमच्यावर प्रेम आहे ना. ही प्रेम तुमचं आमच्यावर असंच राहू द्या. अजून आपलं गाणं कोणी बघितलं कमेंटमध्ये सांगा, नक्की सांगा. अजून गाणं कसं वाटलं हे पण कमेंटमध्ये सांगा. काय 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 कसली चिडा लागली, कसं काय 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 होतंय? काय लागले? काय होतंय? काय काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाणी खेळायला पाहिजे? खेळायला नाही देत पाणी. अजून आजारी पडायचंय? आताच नीट झाली. पाणी नाही देत मी खेळायला. चल तिकडे चल मम्मी बशी बस. तू एवढं का चिडचिड करायला लागली आरो? काय होतंय तुला नेमकं? तुम्ही असं खवळता. अयो बरं नाही बाय बायला कोण खवळ? मम्मी खवळती मग कोण खवळत? पप्पा खवळतो तर नाही खवळ. सॉरी. लगेच एवढं रडू कुठे देतोय का? चल पाणी नको आता, आजारी पडशील. चल चल इथं मम्मी देते पाणी. काय काय जाऊ कशाला पाहिजे पाणी आधी मला सांग. पण सॉरी माझं पिल्लू. काल पकडून सॉरी बोला. सॉरी बरं पाणी आपल्याला खेळायचंय. तर मित्रांनो लगेच कुठली पण गोष्ट मनाला लागून घेते पोरगी. हो पाणी पाहिजे बाळाला. त्याच्यात आहे पाणी भाऊ आत्याकडे पाणी घेऊन आपण. काय आत्याकडे जायचं पाणी आला ना? अजून तुला कुठे जायचं सांग मला. तुला काय खायचंय का आरू? बरं तुला काय खायचं सांग मला. बाहेर गेल्यावर काय प्यायचं तुला? ज्यूस प्यायचं. तर मित्रांनो हिला ज्यूस पण आवडते भरपूर. ही सारखं म्हणजे बाहेर गेल्यावर काय म्हणते मला ज्यूस प्यायचा, मला ज्यूस प्यायचा. पण आता सध्या पाजत नाही. आता नाही पाजत कारण तर आता तर नीट झाले त्यामुळे तिला नाही पाजायचं ज्यूस वगैरे काय. कारण तर ज्यूस थंड असते आणि अजून आजारी पडेल. तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं असंच आमच्या कुटुंबावर प्रेम राहू द्या. खरंच तुमचं मानावं इतका आभार कमीच आहे. असंच तुमचं आमच्यावर प्रेम राहू द्या. अजून आपले आता ब्लॉग इथून पुढे डेली येतील. तर कंटिन्यू आपल्या चॅनलला म्हणजे असं कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा. म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि ब्लॉग कसा आवडला तर लाईक करा, कमेंट करा, अजून जास्तीत जास्त शेअर करा. काय तर बोल की. तुम्ही जेवढं भडा बोलताय म्हटलं मी काय बोला. आता बाय बाय. पाणी नाही तरी पण पिते बघा. ती नाटक करते पाणी प्यायचं. ऍक्शन करायला लागली, व्हिडिओ मध्ये दाखवायला लागली. चला पाणी पिलं का? कसं होतं पाणी? एकदम छान होतं ना? तिखट होतं. तर टाटा बाय बाय कर. बाय बाय कर. बाय.